आशिष आशिष याची ही अशीच अवस्था आहे. सॉरी डॉक्टर डॉक्टर पाठक. कधीपासून आणि कशामुळे? मिस्टर मुधोळकर, आशिष डिप्रेशनच्या लास्ट स्टेज मध्ये आहे. काहीतरी मानसिक तणावाखाली येतो. पूर्वी खूप आरडाओरडा गोंधळ करायचा. अलीकडे शांत शांतच असतो. कुणाला ओळखत नाही, कुणाशी बोलतही नाही. असाच तासन तास एकाच ठिकाणी बसलेला असतो. हा, मंजिरी. मंजिरी? कारण मंजिरी हे नाव ऐकलं की त्याच्या वागण्यामध्ये कमालीचा फरक पडतो. पण ही अशी अवस्था काही काळच, नंतर आहे तसाच. डॉक्टर तुमचा नंबर मला मिळेल का? हा हा देतो ना. हा म्हणजे आशिष बद्दल, त्याच्या तब्येतीबद्दल काही चौकशी करायची असेल तर मी तुम्हाला फोन करू शकतो. हो हो, घ्या ना. बोला. 9872. हॅलो. हॅलो, मंजिरी मुधोळकर आहेत का? हो बोलते. आपण कोण? मंजिरी. अगं अगं मी विद्या समेळ, तुझ्या समेळबाई. शारदा विद्या भवन, शनिवार पेठ, आठवलं का? अरे हो. बाई तुम्ही कशात तुम्ही? सॉरी, मी तुम्हाला ओळखलंच नाही. अगं मंजिरी वेडे, अगं कसं ओळखणार तू मला? आणि माझा नंबर कुठे आहे तुझ्या जवळ? अगं पास होऊन किती वर्ष लोटली त्याला आता शाळा सोडून. पुण्यात होतीस तोपर्यंत भेट व्हायची हो तुझी, पण आता मात्र भेट होणं म्हणजे अगदी. हो. अगं मी एका कामानिमित्त कोल्हापूरला आले होते. देवीचं दर्शन घेतलं, म्हटलं तुलाही भेटूया. अगं तुझ्या लग्नाच्या वेळेला येऊ शकले नाही मी, कारण माझ्या मुलीकडे गेले होते. पण आता मात्र तुला खूप भेटावंसं वाटतंय आणि तुझ्याशी खूप बोलायची इच्छा आहे. हो खरंच मला सुद्धा तुम्हाला भेटायचंय. मी तुम्हाला भेटायला सुद्धा आले असते, पण नको नको, तू नको त्रास करून घेऊस. अगं कोल्हापूरला येण्यापूर्वी सरनाईक साहेबांच्याकडनं तुझा ऍड्रेस आणि फोन नंबर मिळवला मी, आणि त्यांच्याचकडनं तर तुझी ही गोड बातमी कळली ना मला. बाई मंजिरी, आई होणं म्हणजे बाईसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ग. तेव्हा माझ्या या गोड गोड विद्यार्थिनीला भेटायचंय मला. आले तर चालेल ना? अहो यात विचारायचं काय? प्लीज नक्की या, मला खूप आवडेल. मी वाट बघते तुमची. येते. आणि हे बघ, आता जर असंच बोलत असले ना, ज्या कामासाठी आले ते काम होणारच नाही. मग चल येते मी. ठीक आहे चालेल. बाय बाय. मागे मी आणि नेत्रा आम्ही देवळात गेलो होतो. तिथे मला आशिष दिसला आणि त्याची जी काही अवस्था होती ती बघून मला खरंच खूप वाईट वाटलं. मी खरं सांगते, हे सगळं असंच झालंय. परमेश्वराची शपथ. मिस्टर मुधोळकर, आशिष डिप्रेशनच्या लास्ट स्टेज मध्ये आहे. काहीतरी मानसिक तणावाखाली येतो. कुणाला ओळखत नाही, कुणाशी बोलतही नाही. असाच तासन तास एकाच ठिकाणी बसलेला असतो. मंजिरी नावाच्या मुलीमुळे त्याची ही अवस्था झाली असावी. तू घरला आल्यानंतर आई आंब्याची वटी भरेन असा नवस बोलली होती. चारे. आई ग काय झालं? आई ग वाताला ग पायात माझ्या एकदम असंच होतंय हल्ली. अगं बघत काय बसलीस, दाबून दे की. आयशीची सेवा केलीस तर या वयात बी लगीन होऊन जाईल बघ तुझं. दाब दाब. काय अगं आई, अगं पाय आहेत ते माझे.
माझे गळा नव एवढ्या जोरात दाबतीस ते आहे. तुम्हाला हिच्या समोर बोलू नका सा. हसते मेली कशी बघ दात काढून दुचकी. काय ग आहे तू पण ये की आमच्या संग. हे दिसतंय ना व. आपण सगळेजण जाऊयात. मी पण ये. तू पण येतेस ये पण आता न ग वळीला सोंग काढतात ना तेव्हा. आई आजी बघा ना का कसं बोलतात ना त्या मला. काय येऊ देत ये ग बाई तू पण. नमस्कार. नमस्कार. आपण मी विद्या समेळ, मंजिरीची शिक्षिका. अच्छा मंजिरी या बसा. मी मंजिरीची सासू शालिनी मुधोळकर. नमस्कार. नेत्रा जरा मंजिरीला बोलू ना. आपण पुण्याला असता का? हो, पुण्याच्या शारदा विद्याभवन मध्ये मी शिक्षिका होते. आता रिटायर झाले. मंजिरी माझीच विद्यार्थिनी हो. खरं तर माझं कोल्हापूरला एक छोटंसं काम होतं. अंबाबाईचं दर्शनही घेतलं. म्हटलं मंजिरीलाही भेटून जाऊया. छान केलं. बरं काय घेणार आमच्याकडे? चहा कॉफी? नको नको काही नको थँक्स. असं कसं जाऊ देईन मी तुम्हाला? पहिल्यांदाच आलात तुम्ही आमच्या घरी, काहीतरी घ्यायलाच पाहिजे. अहो नाही खरंच खरंच काही नको. माझं मंजिरीशी फोनवर बोलणं झालं होतं पण मंजिरीलाच भेटायला मी आले. आहे ना ती घरात? मंजिरी येईलच इतक्यात, पण काहीतरी घेतल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ द्यायची नाही. हा मी ओळख करून देते. या माझ्या सासूबाई. नमस्कार. सत्यशीला मुधोळकर. आणि ह्या माझ्या वंश चारुलता. आणि मंजिरीला बोलवायला गेली आहे ना ती माझी धाकटी सून नेत्रा. हे बघा आलीच मंजिरी. मंजिरी बघितलंस का तुला भेटायला कोण आलंय? बाई नमस्कार करतो. अशी वाकू नकोस. कशी आहेस? तुम्हाला कशी वाटते मी? अगदी छान दिसतेस. मंजिरी तुम्ही बोलत बसा, मी चहा नाश्त्याचं बघते. नको नको खरंच काही नको. काहीतरी काय शालिनी ताई. अरे असं कसं? कधीतरी आम्हाला आदरातिथ्य करायची संधी द्या. मंजिरीच्या गुरु आहात तुम्ही. बाई काय झालं? तुम्ही अशा का बघताय? तुलाच पाहते. मला किती वर्षानं भेटतोय आपण आणि तुला पाहते. मंजिरी मला खूप खूप आनंद झाला खरंच. पण थोडी निराशाही झाली. का? काय झालं? मंजिरी अगं तू शाळेत असताना इतकी हुशार होतीस. अभ्यासात, खेळामध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी पहिली असायचीस आणि शाळेच्या नाटकात सुद्धा भाग घ्यायचीस. त्यावेळेची तुझी ती प्रगती पाहताना मला असं वाटायचं की तू आपलं करिअर स्वतः निवडशील आणि त्यात यशस्वी सुद्धा होशील. पण तू गृहिणी होणं स्वीकारलंस ना? नाही म्हणजे तसं मुधोळकरांचं घराणं खूप मोठं आहे. त्यांच्या नावाचं एक प्रस्थ आहे इथे. पण तुझ्यासारख्या हुशार मुलीनं असं लग्न करून संसार करणं म्हणजे पटत नाहीये. बाई आता गृहिणी होणं हे काही चूक नाहीये ना? नाही नाही चूक नाही, अजिबात चुकीचं नाहीये. पण तुझ्यासारख्या मुलीनं असं लग्न करून इतक्या लवकर आणि तेही असं संसार करणं वगैरे असं काही मनाला पटत नाही ग. आणि समजा त्यावेळेला तू करिअर करायचं ठरवलं असतंस ना तर मला वाटतं सरनेकाने तुला काही आडकाठी केली नसती. उलट त्यांनी तुला असं सपोर्टच केला असता. नाही बरोबर आहे तुमचं. सपोर्टच केला असता बाबांनी. म्हणजे बाबांनीच काय आईने घरातल्या सगळ्यांनी सपोर्ट केला असता. पण हे लग्न करणं ही माझी निवड होती. आणि तुम्ही म्हणताय ते सुद्धा पटतंय मला बाई की
आजकाल मुलींनी आपल्या आवडत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलं पाहिजे, आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे. पण माझ्या दृष्टीने म्हणाल तर माझ्यासाठी ती प्रत्येक स्त्री तेवढीच कर्तबगार आहे, जी आपल्या घरात आपल्या मुलाच्या, आपल्या भावाच्या, आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि त्याच्या कर्तृत्वात बरोबरीचा वाटा उचलते. आणि समजा मी केली असती नोकरी, पण खरं सांगू का बाई, मग त्याच वेळी माझं घराकडे, माझ्या घरातल्या माणसांकडे दुर्लक्ष झालं असतं ना. ते नकोय मला. आणि मला अभिमान आहे माझ्या गृहिणी असण्याचा. कारण आज माझे मिस्टर जे काही नाव कमवतायत, जे काही यश कमवतायत, त्या सगळ्यात माझाही तेवढाच वाटा आहे. शेवटी माझ्या भरोशावरच तर ते बाहेर जाऊन स्वतःचं कर्तृत्व गाजवू शकतात ना. म्हणजे असं मला वाटतं. तुम्हाला आठवतं बाई, तुम्ही शाळेत असताना आम्हाला राम कौसल्याच्या, कृष्ण यशोदेच्या गोष्टी सांगायचात. त्याच्यातनं मी एक गोष्ट शिकले, ही मोठमोठी युगपुरुष घडवण्यात त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. मलाही असंच वाटतं. येणारी भावी पिढी ही पूर्णतः एका स्त्रीवर अवलंबून असते, नाही का? म्हणूनच मला माझ्या येणाऱ्या बाळाला एक उत्तम नागरिक बनवायचंय. एक चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारे सगळे संस्कार मला माझ्या बाळावर करायचे. आणि आज हे जे काही मी गृहिणीपद स्वीकारलंय, मला वाटतं त्याचमुळे मी ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकेन. रादर पेलण्याचा प्रयत्न करते. मंजिरी, अगं शाळेत असताना डिबेटमध्ये नेहमी जिंकायचीस तू, हे विसरेन कशी मी? अगं बाई, तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकणार आहे? असं काय बोलताय बाई? आता हे सगळे गुण शेवटी मी तुमच्याच कडून घेतलेत, नाही का? पण बाळाचा फोटो छान आहे हा. हो, यांनी लावलाय. मंजिरी, मला माहित आहे तू मान्य करणार नाहीस, पण मुलगाच हवा असा आग्रह असणार ना तुझ्या घरच्यांचा म्हणा किंवा नवऱ्याचा म्हणा. अहो नाही नाही, छे छे, असं अजिबात नाहीये. माझ्या समाधानासाठी सांगतेस तू हे? नाही, मी खरं सांगते ना. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो बाई. अहो या समीळबाई, नमस्कार. नमस्कार. माझ्या आईनं सांगितलं मला बाई, तुमच्या मगासच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. मुलगाच हवा असा कुठल्याही प्रकारचा दबाव माझ्याकडून किंवा माझ्या घरच्यांकडून मंजिरीवर नाही. मला पर्सनली विचाराल तर मला मुलगीच हवी. कसं आहे बाई, मुलगा किंवा मुलगी होणं हे त्या गरोदर स्त्रीच्या हाती नसतं. ही गोष्ट मी शाळेत शिकलो होतो. आणि फक्त मीच नाही, आपण प्रत्येक जण शिकतो. आता दुर्दैव असं आहे की स्वतःला उच्च शिक्षित म्हणवणारी अडाणी माणसं सुद्धा शाळेत शिकलेला हा पाठ पुढे विसरून जातात. फक्त पुरुषच असं नाही, स्वतः स्त्रिया सुद्धा. पण सुदैवानं मी शाळेत शिकलेली ही एक गोष्ट विसरलेलो नाही आणि कधीच विसरणार नाही. वा वा मुधळकर, तुमचे हे विचार ऐकून मला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. घरातल्या प्रत्येक पुरुषांनी, किमान एका पुरुषाने जरी हा स्टँड घेतला ना, तर स्त्री भ्रूण हत्या हा प्रश्नच उरणार नाही. बरं मंजिरी, येते मी. सहज तुला भेटायला आले होते. तुझ्या मिस्टरांशी, तुझ्या सासरच्यांशी, घरच्यांशी सगळ्यांशी भेट झाली, परिचय वाढला. खूप खूप बरं वाटलं मला. बाई, मी नमस्कार. असू दे असू दे. खूप खूप सुखी व्हा. एकमेकांवर असेच प्रेम करा, एकमेकावरचा विश्वास कायम ठेवा. हे बघ, वय झालं ना की असं विसरायला होतं. अगं तुम्हाला द्यायला म्हणून हे गिफ्ट आणलं होतं मी.
बोलण्याच्या नादात ते द्यायचं तसंच राहून गेलं. घ्या बाई, ते बघ, मी गेल्यानंतर उघडून बघायचं. हं, नक्की आवडेल तुला. आज जागतिक महिला दिवस आहे. हे गिफ्ट आहे ना, हे अशा घरात आलंय की ज्या घरात महिलांना मान आहे. जे बाळ जन्माला येणार आहे ती मुलगीच असावी असा आग्रह आहे. येते मी. नमस्कार. चल येते. अहो मला छान आहे पेंटिंग. खरंच छान आहे. हे पेंटिंग पाहून असं वाटतंय की एक बाई आपल्या आयुष्यात किती वेगवेगळे रोल पार पाडते. आई, बहीण, बायको, प्रियसी. आणि या सगळ्या भूमिका एक स्त्री समर्थपणे पार पाडत असते. आणि तरीही फॉर सम रिझन हे जग स्त्रीला दुबळं समजतं. का? एवढी सगळी दिव्य पार पाडणारी स्त्री दुबळी कशी? मला तर असं वाटतं की स्त्रीच असते जी पुरुषाला कणखर बनवते, जी त्याला बळ देते. माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांनी तरी मला हेच शिकवलंय. जाऊ दे, मी पण काय बडबड करत बसलोय. छान आहे, खरंच छान आहे पेंटिंग. छान आहे. गेलो तो आज मी नयना जाधवांकडे. तिथे होता तो आशिष. काल जेव्हा तू मला सांगितलंस की तू त्या आशिषला भेटतेस, तेव्हा पुन्हा त्या जुन्या दिवसांमध्ये गेलो मी. तोच राग, तोच संताप, तीच घुसमट. असं वाटलं की बाकी काही नाही तर स्वतःचा जीव घेऊन मोकळं व्हावं त्यातून. पण मग नंतर थोडा विचार केला. मनातला सगळा संशय मोठ्या प्रयत्नानं बाजूला सारला आणि स्वतःची सत्सद विवेक बुद्धी वापरायचं ठरवलं. मला नाही माहित हे बळ माझ्यात कुठून आलं. कदाचित तुझ्यामुळे आलं असेल, तुझ्या प्रेमामुळे आलं असेल. आणि म्हणून मी आज आशिषला भेटायला गेलो. भूतकाळात जे काही घडलं असेल, पण आज त्या मुलाची अवस्था खरंच खूप वाईट आहे. त्या घडून गेलेल्या भूतकाळाची सावली मला माझ्या वर्तमानावर आणि भविष्यावर नको आहे.
तुला वचन दिलं होतं मी मंजिरी, जगातला सगळ्यात चांगला नवरा बनून दाखवेन. आणि आजही मी माझ्या शब्दावर ठाम आहे. तसं राहण्यासाठी प्लीज माझी मदत कर. साथ तुझी दिन रात खरी